हॅलो ट्रेडर्स. तर हा आपला नेक्स्ट व्हिडिओ आहे. याच्यामध्ये आपला जे लास्ट वीकचं मी ट्रेड सांगितलं होतं ते एक्सप्लेन करणार आहे की कसा घेतला होता आणि काय त्याचं लॉजिक होतं. तर ह्या वीकला स्टार्ट झाल्यानंतर आपल्याकडे हे 4 पेअर्स होत्या जे आपण शॉर्ट केले होते आपल्या एंट्रीसाठी. त्याच्यामध्ये आपण चेक केलं की GBP AUD मध्ये आपल्याला पोटेन्शियल एंट्री भेटते. तर GBP AUD चा हा चार्ट आहे समजा. तर आपण काय हे केलं की डेलीवर हा जो वीकली सप्लाय आहे, हा वीकली सप्लाय या पेअरनं टेस्ट करून इथं ब्रेक दिला होता. आणि मग आपल्याला काय करायचं होतं की ब्रेक तर झालं, पण ब्रेकआउटच्या नंतर आपल्याला रिटेस्टला लॉंग करायचं होतं. तर इथं ब्रेकआउट झालं, इथं रिटेस्ट, आणि रिटेस्टमध्ये पण हे म्हणजे रिस्पेक्ट केलं होतं हा वाला झोन. त्याच्यामुळे आपण छोट्या टाइम फ्रेमवर काय चेक करत होतो की आपल्याला एंट्री पाहिजे. तर चेक केलं की हा इथं रिटेस्ट झाला होता. आपल्याला या आता मंडेपासून आपण मंडेचा तर ट्रेड घेत नाही, मंडेला हे झालं टच, परत वर गेलं. जर इथे आपण घेतला असता ट्रेड, म्हणजे आपण कसं करणार की सपोर्टवर बाय करणार, बरोबर. बट आपण मंडेला ट्रेड घेत नाही, त्यामुळे हा ट्रेड आपण अवॉइड केलेला होता. त्यानंतर काय केलं की छोट्या टाइम फ्रेमवर 1 आवरवर मी चेक केलं. तर 1 आवरवर आपल्याला इथं हेड अँड शोल्डर, हे बघा तुम्ही, हे हेड अँड शोल्डर पॅटर्न आपल्याला दिसला होता. आणि नंतर आपण या पॅटर्नला आपण याच्या क्लोजला आपण ट्रेड प्लॅन करणार होतो. आणि जेव्हा इथं 4 आवरची क्लोजिंग मिळाली आपल्याला, हा एक मी स्मॉल रेजिस्टन्स एरिया मार्क केला होता, इथं 4 आवरची क्लोजिंग मिळाली, इथं आपण आपला ट्रेड प्लेस केला, हा वाला, आणि आपण हा वाला स्टॉप लॉस ठेवला होता, हा छोटा. तसं ॲक्च्युअल स्टॉप लॉस कसं असतं हेड अँड शोल्डरमध्ये, शोल्डर किंवा हेडचा जो मोस्टली म्हणजे जे बुकिश हे आहे त्याच्यानुसार तर आपण हेडच्या खाली स्टॉप लॉस ठेवतो. तर तसं बघायचं गेलं तर आपल्या इथं या शोल्डरच्या खाली किंवा नाहीतर या हेडच्या खाली असा आपला स्टॉप लॉस राहणार. आपण हा ठेवला होता, तो पण एकदम आपण कट टू कट ठेवल्यामुळे आपल्या इथे एसएल हिट झाला होता. आणि हे आपलं फर्स्ट टार्गेट होता हा वाला झोन, हा जो आहे इथे एक कॅन्डल बनली आहे ना, हा झोन एक आपला फर्स्ट टार्गेट होता. आणि त्याच्यानंतर आपला होता मोठ्या टाइम फ्रेम नुसार आपण पोझिशनल ट्रेड प्लॅन करतो, त्यामुळे 4 आवर आणि डेली नुसार हे आपलं होतं, सॉरी अरे ओके. आणि हे आपलं सेकंड टार्गेट होतं जे आपण पोझिशनली ट्रेल करून त्याच्यापर्यंत होल्ड करणार. तर काय झालं, आपला इथं एंट्री नंतर परत इथं मार्केट डाऊन झालं आणि त्यानंतर आपला इथं सेल हिट झाला आपल्या अकाउंटवरचा. दुसऱ्या एका अकाउंटवर ट्रेड रनिंग होता, कारण की मी हा सेल ठेवला होता आणि तिथं म्हणजे खाली एंट्री घेतलेली होती त्यामुळे. बट आपलं जे चॅलेंज अकाउंट आहे ते चॅलेंज अकाउंटवर इथे सेल हिट झाला आणि मी जास्त काही रिस्क घेतली नव्हती, तशी ऑल इन रिस्क घेतली नव्हती, त्यामुळे मी हा एल दिला आणि त्यानंतर जस्ट ऑब्झर्व केलं. आणि मार्केट मला वाटते कधी फ्रायडेला, त्याच्यानंतर जवळपास व्हॉल्यूमच नव्हता, कारण की हॉलिडे होते, क्रिसमस वगैरेमुळं बँक हॉलिडे होते तिकडे, त्यामुळे व्हॉल्यूम पण खूप कमी होता. बट त्याच्यानंतर फ्रायडेला फर्स्ट टार्गेट अचीव केलं. आणि बट आपल्याकडे तर तो आता त्या चॅलेंज अकाउंटवर तर तो नव्हता ट्रेड, त्यामुळे आपण काय ह्याला चेक केलं नाही. आणि मी सांगितलं तुम्हाला की 2 वीक आपल्याला सध्या सुट्टीच घेणं आहे, कारण की बँक हॉलिडे असल्यामुळे आणि न्यू इयर, क्रिसमस या सगळ्या गोष्टीमुळे व्हॉल्यूम खूप कमी असतो. आणि कसं आहे, फॉरेक्स मध्ये मोस्ट ऑफ द ट्रेडर्स आपले बाहेरचेच असणार आहेत, आणि त्यांच्याकडं आपल्याकडे जसं दिवाळी वगैरेला आपण हे करतो, सेलिब्रेट करतो, तशा टाइप मध्ये त्यांचा हे सण असतो. त्याच्यामुळं कमी व्हॉल्यूम मध्ये ट्रेड करणं म्हणजे काही सेन्स नाहीये. त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की हे 2 वीक आपण फक्त एन्जॉय करायचं आहे, आणि काही असं काही हेवी ट्रेड्स घ्यायचे नाहीत, काही नाही, आणि काही प्लॅन करायचं नाही. आपलं ऍक्च्युअल जे आता स्टार्ट होणार आहे ते आपला नेक्स्ट वीकचा मंडे पण गेला समजा, म्हणजे एक 6-7 तारीख जवळपास, 7 पासून आपला 6 पासून काहीतरी आपलं जे आहे ते ट्रेडिंग सेशन नेक्स्ट स्टार्ट होणार आहे. तर बघू आपण या आता जे प्रिव्हियस चॅलेंज होतं त्या चॅलेंजवर आपण जवळपास 400 इक्विटी आपण बुक केलेली होती, 400 पर्यंत आपण गेलो होतो, 800 इक्विटी टच करून आलो आपण. आणि आता सध्या 75 काहीतरी मी बॅलन्स सांगितलं होतं. आता त्याच्यामध्ये मी एक छोटे मोठे 2-3 ट्रेड्स घेतले होते या वीकेंड मध्ये, की जस्ट टाइमपास म्हणून.
तर मला वाटतं बॅलन्स काहीतरी $50 आसपास आहे. तर आपण काय करू शकतो की न्यू इयर म्हणून आपण न्यू इयर पासून आता परत 50 पासून स्टार्ट करणार आणि त्याच्यानंतर मी ते सगळे ट्रेड्स तुम्हाला सुरुवातीला टाकणार. म्हणजे जे अनालिसिस आहे ते व्हिडिओ मी टाकणार. संडेचं जे अनालिसिस करणार आपण, एखाद्या वेळेस आपण लाईव्ह पण अनालिसिस करू ज्यावेळेस टाइम असेल त्यावेळेस. आणि तेच ट्रेड मी तुम्हाला टाकणार. ते तुम्हाला फक्त फॉलोअप घ्यायचंय की आपलं टेक्निकल एंट्री काय आहे काय नाही, आपण टेक्निकल अनालिसिस कसं करतो. आणि तुम्ही शिकू शकता तसं, तुम्ही जस्ट व्हिडिओ बघून पण शिकू शकता. आणि तुम्हाला जर ट्रेड करायचा असेल तर तुम्ही तुमच्या रिस्क मॅनेजमेंट नुसार ट्रेड कॉपी पण करू शकता. बाकी व्हिडिओ मी आता नेक्स्ट ह्याच्यापासून टाकायला चालू करतो. बाकी ठीक आहे, शेअर करा आणि थँक्यू.